महानगरपालिका निवडणुकांचे पडघम आता जोरात वाजायला लागले, त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत। कुठे आघाडी, कुठे युती, तर कुठे स्वबळावर निवडणूक लढवायची याबाबत अजूनही पूर्ण स्पष्टता नाहीये। पण या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट घडताना दिसतेय। काही ठिकाणी पक्षातीलच मोठ्या नेत्यांमध्ये आधी जोरदार मतभेद होते, एकमेकांचा चेहराही पाहायचा नाही अशी परिस्थिती होती। मात्र आता पक्षाने आदेश दिल्यावरच हेच नेते आपले जुने वाद बाजूला ठेवून पुन्हा एकदा एकत्र येताना दिसतात। याचंच एक सर्वात मोठं उदाहरण म्हणजे गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे। एक काळ असा होता की या दोघांमध्ये 36चा आकडा होता। नवी मुंबईच्या राजकारणात हे दोघे एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जायचे, पण आता हे चित्र बदललेलं दिसतंय। परिस्थितीची गरज आणि पक्षाचा आदेश लक्षात घेऊन गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे हातात हात घालून एकत्र आलेत। नवी मुंबई महापालिकेवर पुन्हा कमळ फुलवण्यासाठी हे दोघे आता एकाच दिशेने काम करताना दिसतात। मग प्रश्न असा आहे की या दोघांमध्ये नेमका वाद काय होता? इतकी वर्ष एकमेकांपासून दूर असलेले हे नेते अचानक एकत्र कसे आले? त्यासाठी नेमका कुणी पुढाकार घेतला आणि या एकत्र येण्याचं नवी मुंबईच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या सोप्या शब्दात जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। ठाणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात राजकीय खुन्नसे, दोघेही एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत। महत्त्वाचं म्हणजे महायुतीत असूनही भाजपकडून कधीही गणेश नाईक यांना आवर घातल्याचं दिसत नाहीये आणि याच गणेश नाईक यांचे भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्याशी पूर्वी टोकाचे मतभेद होते, मात्र आता हे चित्र पूर्णतः बदललेलं दिसतंय। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाईक आणि म्हात्रे एकत्र आल्याचं दिसतंय। दोघेही निवडणूक प्रचारात एकत्र सहभागी होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे याबाबत स्वतः आमदार मंदा म्हात्रे यांनीच संकेत दिलेत आणि वनमंत्री गणेश नाईक आणि मी दोघं मिळून चांगलं काम करू आणि नवी मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा लावू असं म्हणत त्यांनी दिलजमाईचे संकेत दिलेले आहेत। मात्र नाईक आणि म्हात्रे यांच्यात वाद कशामुळे आणि का सुरू झाला होता याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया। नवी मुंबईतील राजकीय वर्चस्व हेच गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यातील वादाचं मूळ कारण राहिलंय। नवी मुंबईत गेली अनेक वर्ष गणेश नाईक यांचं एकहाती वर्चस्व राहिलंय। ते शिवसेनेत असोत, राष्ट्रवादीत असोत किंवा आता भाजपमध्ये असोत, नवी मुंबई महानगरपालिकेवरील त्यांची पकड कधीच सुटलेली नाहीये। पालिकेच्या स्थापनेपासून म्हणजेच 1992 पासून नवी मुंबईवर नाईक कुटुंबाचा दबदबा राहिलेला आहे। मात्र 2014 मध्ये हे वर्ष नाईक यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरलं होतं। त्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील गणेश नाईक यांचा सुमारे 1,500 मतांनी पराभव केला होता। हा नाईक यांना बसलेला पहिला सर्वात मोठा धक्का होता। याच पराभवानंतर दोघांमधील संघर्ष उघडपणे समोर आले। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांच्यावर थेट आरोप सुरू केले। त्यांनी नाईक यांची कार्यपद्धती व्हाईट कॉलर गुंडगिरी असल्याचं देखील म्हणत जोरदार टीका केली होती। नवी मुंबईत एकाच कुटुंबाची सत्ता चालणार नाही असं सांगत हे कोणाच्या बापाचं राज्य नाही असं विधान करून त्यांनी नाईक यांना थेट आव्हान देखील केलं होतं। याशिवाय मंदा म्हात्रे यांचा आणखी एक मोठा आरोप म्हणजे महापालिकेतील प्रशासन नाईक यांचंच ऐकतं। आमदार असूनही आपल्या पत्रांना अधिकारी केराची टोपली दाखवतात असं त्यांनी अनेकदा सांगितलेलं आहे। या प्रशासकीय असहकार्यामुळे त्यांनी थेट मंत्रालयात तक्रारही केली होती। त्यामुळे राजकीय संघर्षाबरोबरच प्रशासकीय पातळीवर देखील हा तणाव वाढताना दिसला। याशिवाय विकास कामांच्या श्रेयावरूनही दोघांमध्ये कायम वाद रंगत आलेत। एखादं गार्डन, एखादा रस्ता किंवा अन्य विकास कामं पूर्ण झाल्यावर मंदा म्हात्रे उद्घाटन करणार असतील तर त्यांच्या आधीच नाईक समर्थक तिथे जाऊन नारळ फोडतात, बॅनर लावतात असं प्रकार वारंवार घडल्याचे आरोप म्हात्रे यांनी केलेले आहेत। त्यामुळे हा संघर्ष वैयक्तिक न राहता थेट राजकीय प्रतिष्ठेचा बनला होता। 2019 मध्ये गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला, तेव्हा मंदा म्हात्रे यांनी त्यांना तीव्र विरोध केला। ज्यांच्या विरोधात लढो त्यांच्या सोबत कसं बसायचं असा सवाल त्यांनी थेट उपस्थित केला होता। तर नवी मुंबईत नाईक गट आणि म्हात्रे गट असे 2 गट पडतील आणि त्यामुळे पक्षाचं नुकसान होईल असा इशारा देखील त्यांनी दिला होता। मात्र भाजप नेतृत्वाने हस्तक्षेप करत नाईक यांना पक्षात सामावून घेतलं आणि दोघांनाही वेगवेगळ्या मतदारसंघातून संधी दिली। 2014 मध्ये आणखी एक मोठा संघर्ष झाला। गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी शरद पवार गटात प्रवेश करून बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांच्या विरोधात निवडणूक लढवली। नाईक समर्थकांनी उघडपणे संदीप नाईक यांचा प्रचार केला, तरीही मंदा म्हात्रे यांनी अवघ्या 377 मतांनी विजय मिळवला। या घटनेनंतर मतभेद अधिकच तीव्र झाले। गणेश नाईक हे बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक, नंतर शरद पवार यांचे विश्वासू आणि आता देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। यामागचं प्रमुख कारण म्हणजे त्यांचं नवी मुंबईतील राजकीय वर्चस्व आहे।
2014चा अपवाद वगळता ते 1990 पासून सातत्याने आमदार म्हणून निवडून येत आहेत, त्यामुळे त्यांची ताकद आजही कायम आहे। आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती बदलताना दिसतेय। भाजपला नवी मुंबईत सत्ता मिळवायची असेल तर नाईक यांची ताकद दुर्लक्ष करून चालणार नाही हे स्पष्ट आहे। त्यामुळेच मंदा म्हात्रे यांनी पुढाकार घेत नाईक यांच्याशी जुळवून घेण्याची भूमिका घेतली आहे। स्वतः मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईकांनी मी मिळून काम करू आणि नवी मुंबई पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवू असे संकेत दिलेत। दुसरीकडे गणेश नाईकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय वैर सर्वांनाच माहिती आहे। ठाणे जिल्ह्यात वर्चस्व मिळवण्यासाठी शिंदे यांना सर्वात मोठं आव्हान हे गणेश नाईक यांचंच आहे। सध्या भाजप आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता कमी असल्याने नाईक म्हात्रे यांची एकजूट भाजपसाठी महत्त्वाची ठरणार आहे। मात्र प्रश्न कायम आहे की ही युती फक्त निवडणुकीपुरती आहे की दीर्घकाळ टिकणारी आहे। नाईक यांची घराणेशाही मंदा म्हात्रे यांना मान्य राहणार आहे का? निवडणुकीनंतर पुन्हा जुने वाद डोकं वर काढतील का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळातच मिळणार आहे। तोपर्यंत नवी मुंबईच्या राजकारणात काय घडतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र तुम्हाला याबद्दल काय वाटतं, तुमचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।